मध्ये आपलं स्वागत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात। बस यापेक्षा दुसरा काही नाही आणि कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली आणखी कुठले खासदार, आणखी तुमच्या पक्षाचे कुठले खासदार होते? अरविंद अजून कोण खासदार होते? नाही, मी काय सांगतो, मी सांगितलं ना तुम्हाला की माझ्या अगोदर देशमुख साहेब बसून होते आणि मी निघताच चौरे साहेब आले होते। बस माझे खासदार अडसूळ साहेब होते, मी गेलो त्यावेळेस, आणि माझ्या मताने ते आपले हे एक होते, नाही धैर्यशील माने होते। सर, पण प्रश्न असा आहे की जेवायला जाणं ठीक आहे, पण जेवायला गेल्याचे फोटो का उद्देश बाहेर ठेवून काही म्हणजे आपण काही केलंच नाही तर डर कसला आहे? आणि आम्ही मीडिया किंवा आमचा सोशल मीडिया असो किंवा कोणी असो, आता तिथं कोणी ना कोणतरी फोटो काढतं। असं नाही आहे की काय लपून गेलोय काय कोणा पाप ठेवून मनात गेलोय का काय गेलोय, सहज गेलो जेवायला आणि त्याला विश केलं तर मी त्याच्यासोबत फोटो काढणारच, त्यात काय विषय आहे? आणि मला नाही वाटत त्याच्यात काही गैर आहे। आणि कारण कसं आहे की काही डोक्यातच नाही आहे, काही बोलणं चर्चाच झाली नाही आहे किंवा काही विषयच नाही आहे, तर काय त्याला म्हणजे लपून चोरून करायचं नाही। मला काही संकुचित विचारसरणीचं झालंय, एकमेकांच्या घरी जाणं, भेटणं, लग्न समारंभाला, कार्यक्रमाला भेटणं, एक सशक्त लोकशाहीचं लक्षण आहे। मात्र आता त्याच्यावरती पण जे आता बघा, कोण कसा विचार करतो याला लोकांना स्वातंत्र्य आहे, त्याच्या पद्धतीने विचार करू शकतात। पण मी जिथं गेलो होतो त्याच्यामुळं मला नाही वाटत की तिथं काही मी गैर करायला गेलो होतो। निश्चित रूपानं माझे पहिलेपासूनचे संबंध आहेत जाधव साहेबांशी, आणि त्यांनी मला बोलवल्याच्या नंतर, त्यांची अॅनिव्हर्सरी असल्याच्या नंतर, या वयामध्ये त्यांच्या अॅनिव्हर्सरीला त्याला विश करणं मला जमलं तर मी नक्की केलं, ते त्याच्यात काही दुमत नाही। पक्षाच्या कोणाचा काही फोन वगैरे? नाही, अजिबात नाही, कोणाचा फोन नाही, काही नाही। म्हणजे फक्त माध्यमांमध्ये बातम्या? माध्यमांमधूनच बातम्या आहेत, दुसरं काही याला वेगळं काढायचं काही गरज नाही। 10 मिनिटामध्ये काय होणार आहे बोलणं? काय असं आहे काय फटकरणं असं झालं की काही जादू आहे, मोहित करणार आहेत मला का काय करणार आहेत, काय मला काय किडनॅप करणार आहेत का जबरदस्तीने घेणार आहेत का काय करणार आहेत? सगळे खासदार सोबत असं म्हणायचं नाही, कोणीही मला वाटत नाही की कोणाशीही चर्चा झालेली आहे किंवा कोणत्याही अशा वेगळ्या विषयावर चर्चा झालेली आहे। जस्ट एक जेवायचा कार्यक्रम होता, त्यांनी आमंत्रण दिलं होतं, आम्ही गेलो होतो, बस त्यापेक्षा काही नाही। म्हणून जे आहे ते जनतेला भेटत नाही, जनतेशी संवाद साधत नाही, आणि असं नाही आहे। युवा नेता आहे, त्यांनी ग्राउंडवर येऊन लोकांशी बोलावं, हे कुठे ना कुठे बाहेर नाही, असं नाहीये। आमचे नेते बोलतात, आमच्याशी संपर्क असतात, आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही जाऊन भेटतो, असं काही नाही। थँक्यू। यानंतर नजर टाकूयात या तासाच्या हेडलाईन्सवर।